नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण पौष्टिक, कुरकुरीत आणि जाळीदार असं गव्हाचं घावण किंवा धिरडे बनवणार आहोत. सकाळच्या नाश्त्याला उत्तम असा पर्याय आहे. यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे चव अप्रतिम अशी लागते. कधीही करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गव्हाच्या पिठाचं घावण किंवा धिरडं बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपणाला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. यामध्ये आपणाला जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठाला 2 वाटी पाणी आणि पाव वाटी रव्याला अर्धा वाटी पाणी, म्हणजे मी एकूण इथे 2.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. 2.5 वाटी पाणी घातल्यावर बघायचं पीठ किती घट्ट किंवा पातळ आहे, त्यानुसार तुम्ही आणखी थोडं पाणी यामध्ये घालू शकता. इथे मला पीठ थोडं घट्ट वाटते, त्यामुळे मी इथे आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे. म्हणजे एकूण मला 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे. थोडासा हिंग, इथे मी पाव चमचा हिंग घातलेला आहे. तुम्ही बघू शकता पातळसर मिश्रण तयार केलेलं आहे. यामध्ये रवा घातला आहे, त्यामुळे 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. रवा छान भिजलेला आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. थोडंसं गाजर बारीक खिसून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं घालून आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपले हे मिश्रण बनून तयार आहे. लगेच तुम्ही घावण किंवा धिरडं बनवण्यासाठी घेऊ शकता. हे मी अगोदरच तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि 2 चमचे तेल लावून घेतलेलं आहे. इथे आता आपण पळीच्या साहाय्याने धिरडं सोडणार आहोत. धिरडं बनवताना छोट्या आकाराचं बनवा. डोशासारखं मोठ्या आकाराचं बनवू नका, कारण पलटताना तुम्हालाच त्रास होऊ शकतो. त्यामुळे कमी आकारामध्ये धिरडं बनवा. मिश्रण आपण सोडवायच्या अगोदर एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि तवाही चांगला तापलेला असावा. तेल पूर्णपणे पसरलेलं हवं. नंतरच तुम्हाला चमच्याच्या किंवा पळीच्या साहाय्याने घावण घालायचं आहे. घावण घालून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती खालची बाजू 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. खालची बाजू शिजेपर्यंत अजिबात हलवायची नाही, नाहीतर घावण तुमचं फाटू शकतं. घावण छान सेट झाल्यावर, कुरकुरीत झाल्यावरच तुम्हाला ते पलटवून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, घावणाला छान अशी जाळी आलेली आहे. दुसरी बाजू ही 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची, म्हणजे घावण छान असं कुरकुरीत होतं. इथे तुम्ही बघू शकता आपलं घावण बनवून तयार आहे. मिश्रण पातळ हवं, बनवायला एकदम सोपं आहे. सेम पद्धतीचा वापर करून आपण आता उरलेली सर्व धिरडे सोडून घेणार आहोत. धिरडे बनवत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की तवा हा पूर्णपणे चांगला तापलेला असावा आणि धिरडे वरच्या किंवा खालच्या बाजूने भाजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तरच धिरडे आतपर्यंत छान भाजले जातात आणि त्यामुळे कुरकुरीत होतात आणि त्याला जाळीही छान सुटते. आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.